नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुठलंही नवीन काम करायचं असलं किंवा नवीन कामाची जबाबदारी आपल्यावर कोणी टाकली तर सुरुवातीला आपल्याला खूप टेन्शन येतं, नाही? हे काम माझ्याकडून होईल का, योग्य पद्धतीनं होईल का, आणि मुख्य म्हणजे हे काम पूर्णत्वाला जाईल का, या सगळ्या शंका आपल्या मनात येत असतात आणि आपल्याला प्रचंड ताण येतो त्या कामाचा. याच विषयी मोटिवेशनल काउन्सिलर डॉक्टर प्रवीण कुलकर्णी यांनी एक फार छान सल्ला दिला आहे एका लेखातून. त्यांचा तोच सल्ला आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. खरं तर ना, कुठलंही काम अवघड नसतं हे स्वतःला पटवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे त्यांनी यातनं फार छान पद्धतीनं मांडलंय. ते म्हणतात की काम अवघड आहे, कामाचा ताण येणं हा फक्त विचारांचा खेळ आहे आणि योग्य मानसिकता जर आपण ठेवली तर नक्कीच आपण कोणत्याही कामाला सामोरं जाऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? तर सगळ्यात आधी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे स्वतःला सतत आठवण करून द्यायची की हे काम अवघड नाही आहे, तर हे एक नवीन आव्हान आहे आणि प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी देतं. आपल्या मनात नकारात्मक विचार येण्याऐवजी मी हे करू शकेन असाच विचार मनात आणायला हवा. या मोठ्या कामाचे छोटे छोटे तुकडे करायला हवेत. म्हणजे जर काम खूप क्लिष्ट वाटत असेल ना, तर ते काम छोट्या छोट्या विभागामध्ये विभागलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक लहान भाग ते काम पूर्ण करण्यासाठी जर जोडत गेलो आपण तर ते काम पूर्ण त्वरेनं होईल आणि शिस्तबद्ध आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं होईल आणि ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. जेव्हा एखादं काम आपल्याला अवघड वाटायला लागतं ना, तेव्हा आठवा जरा भूतकाळात तुम्ही यशस्वीरित्या केलेली कठीण कामं. त्यामुळं आपल्याला पटेल की याआधी आपण आव्हानांवर मात केलीच आहे, मग हेही काम आपण नक्कीच करू शकू. कामाचं नियोजन करायला हवं. यासाठी म्हणजे योग्य योजना तयार करायला हवी. या नियोजनामुळे आपल्याला कामाची दिशा मिळते आणि ते जास्तीत जास्त सुव्यवस्थित आपण कसं करू शकू याची एक टाईमलाईन आपल्या मनामध्ये तयार होते. जर आपल्याला वाटत असेल ना की खरोखरच हे काम आपल्या एकट्याने होण्यासारखं नाही आहे, तर इतरांची मदत मागायला अजिबात संकोच करू नका. अनुभवी लोकांकडून आपण सल्ला घेऊच शकतो की, मित्रांची, सहकाऱ्यांची मदत घेऊ शकतो. अनेकदा दुसऱ्यांनी दृष्टिकोन दिल्यानंतर ती समस्या फार सोपी होऊन जाते. कधी कधी काम करताना आपल्याला खूप अडचणी येतात किंवा अपयशही येतं. मग अशा वेळी निराश व्हायचं नाही आहे. अपयशाला शिकण्याची संधी समजायचं आहे. प्रत्येक चूक आहे ना, आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असते. म्हणूनच ती चूक सुधरवत जाऊन प्रत्येक वेळी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायला हवा. जेव्हा एखादं कठीण काम आपण पूर्ण करतो तेव्हा स्वतःलाच बक्षीस द्यायला हवं. हे ना आपल्याला भविष्यात अशाच कामांना सामोरं जाण्यासाठी प्रेरित करणारं असणार आहे. बक्षीस छोटं असलं तरी चालेल. म्हणजे जसं की हे काम झालंय ना छान, मग आता मस्त शांतपणे 10 मिनिटं मी कॉफी पिणार आहे किंवा थोडा आराम करणार आहे. हेही स्वतःसाठी बक्षीस असूच शकतं की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही काम एका रात्रीत पूर्ण होत नाही. त्यासाठी सातत्य हवं, प्रयत्न हवे, कठोर परिश्रम हवेत. ही त्रिसूत्रीच यशाची गुरुकिल्ली आहे ना. काम अवघड वाटत असलं तरी दररोज थोडं थोडं काम करत राहा, थोडा थोडा त्याच्यावर विचार करत राहा. मग आपल्याला ते काम आपल्या दृष्टीपथात दिसेल आणि मग ते काम पूर्णत्वाला नेणं आपल्याला अगदी सोपं जाईल. आणि या सगळ्या गोष्टींची सवय जर आपण ठेवली तर नक्कीच आपण स्वतःला पटवून देऊ शकतो की कुठलंही काम अवघड नसतं. फक्त आपला दृष्टिकोन
आणि त्या कामाबद्दलचे आपले प्रयत्न महत्त्वाचे असतात. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.